हॅलो मित्रांनो, कशा आहात? मस्त असायलाच पाहिजे. आज तुमच्यासमोर घेऊन येतो आहे पार्ट 2, सहजीवन पार्ट 2. पहिला भाग सगळ्यांना आवडला. आपण कौटुंबिक सहजीवन म्हणजे पती पत्नी सहजीवनाबद्दल पहिल्या भागात बोललो की आपण एकमेकांना वेळ देत नाही उतरत्या वयामध्ये, आणि त्याबद्दल मी जो संवाद साधला तो खूप लोकांना आवडला. सगळ्यांनी फोन करून तसं कळवलं मलासुद्धा, बऱ्याच लोकांनी. पण माझं असं म्हणणं आहे, यूट्यूबवरती टाकत चालला तुमच्या कॉमेंट्स. काय आहे ना की वेगळ्या विषयावरती तुमच्याशी बोला असं वाटणं, संवाद साधणं, ह्याच्यासाठी हुरूप येण्यासाठी तुमच्या कॉमेंट्स खूप गरजेच्या असतात. आवडलं नाही तर समजू शकतो, पण आवडलं असेल तर ते माझ्यापर्यंत तर यायला पाहिजे. आपलं पण सहजीवन आहे ना, आपण रोज एकमेकांशी संवाद साधतोय, बोलतोय. असो, तर मूळ मुद्द्याकडे वळूया. पार्ट 2, सहजीवन पार्ट 2. आज ना मी तुमच्याशी बोलणार आहे आईबाबांशी आपल्या असलेल्या सहजीवनाबाबत. आपण पतीपत्नीबद्दल बोललो, पण आईबाबांशी पण आपलं सहजीवन असतं उतारवयात. लक्षातच येत नाही आपल्या. हो ना, बघा ना की लग्न होतं आपलं, मग मुलं होतात, त्यांचं शिक्षण होतं, मुलांचं शिक्षण, परत घर घेणं, हप्ते भरणं, हे सगळ्या ह्याच्यामध्ये ना आपली 50शी कधी उडून जाते कळतच नाही. आणि 60कडे आपण प्रवास करू लागतो, आणि आईबाबा तोपर्यंत 70च्या पलीकडे पोचलेले असतात. त्यांच्याही तब्येतीच्या कुरकुरी सुरू झालेल्या असतात. आपण त्यांच्या मानसिक आरोग्याचा विचारच करत नाही. आपण पिक्चरला जातो, नाटकं बघतो, सार्वजनिक समारंभांना जातो, पण त्यांना त्रास होईल म्हणून आपण नेतच नाही. खरं तर इच्छा असते, पण त्रास होईल याची भीती वाटते. मग कोण काढणार? काय झालं तर त्यांनाही त्रास, आपल्यालाही त्रास, आणि आपण त्यांना मग घरीच ठेवतो. आणि होतं काय, त्यांची इच्छा मारली जाते. त्यांनाही वाटत असतं 4 लोकांना भेटावं, एखादा समारंभात जावं, एखादा कार्यक्रम बघावा, पण ते स्वतः ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा ह्या जर आपण त्यांना दिल्या तर जास्त एन्जॉय करतात. आणि होतं काय की नेमके इथेच आपण कुठेतरी अडखळतो. वेळ वाचवण्यासाठी म्हणा किंवा तब्येतीची काळजी घेण्यासाठी म्हणा, आपण नाही नेत त्यांना. आणि अचानक दोघांपैकी एक जण, आई किंवा बाबा, एक्झिट घेतात, आणि मग मात्र आपल्याला धक्का बसतो. आपण उरलेल्या आई किंवा बाबांकडे लक्ष द्यायला सुरुवात करतो, अधिक काळजीपोटी. पण तरीही त्यांच्या मनाचा आपण विचारच नाही करत की ते आता एकटे पडलेत, काय विचार करत असतील, आपला एकटेपणा कसा घालवत असतील, असं आपण ना विचारच करत नाही. आणि मग काय होतं, ते हळूवारपणे आपल्या सगळ्या ह्याच्यातून अलिप्त होत जातात, एकटे एकटे पडत जातात. खरं तर अशा वेळेला गरज असते की आपण त्यांना सहवास देण्याची, त्यांच्याशी गप्पा मारण्याची, त्यांच्याबरोबर फिरण्याची. पण आपण हे सगळं ना करतच नाही. खरंच नाही लक्षात येत ना. जेव्हा आई बाबा आपल्यासोबत असतात, आपण विचारच करत नाही की त्यांच्याशी पण आपलं सहजीवन असतं. आणि जेव्हा आपले आईवडील आपल्याला
सोडून जातात तेव्हा जाणवतं, अरे आपलं यांच्याशी जगणं राहूनच गेलं. आता ती खरी वेळ होती, आपल्याकडे निवांत वेळ होता, मुलांची शिक्षण झाली, त्यांची लग्न झाली, आपण पण 50च्या पुढे आलो. आता आपण आपल्या आईवडिलांना वेळ देऊ शकलो असतो. पण आज देऊ उद्या देऊ म्हणता म्हणता आपण लक्षातच येत नाही की त्यांना आपण कुठेतरी फिरायला न्यावं, एखादा पिक्चर दाखवावा, एखाद्या समारंभाला न्यावं. आणि जेव्हा आपण साठीत असतो तेव्हा ते 70च्या पुढे असतात आणि त्यांच्या शारीरिक कुरबुरी सुरू होतात. आणि आपण पण टाळतो, मग जाऊ दे, त्यांना त्रास होईल, उगाच कशाला गाडी घोड्यातून फिरवा, असलेली चांगली तब्येत कशाला बिघडवा. आपण त्यांच्या मानसिक स्थितीचा विचारच करत नाही. त्यांना वाटत असतं की मुलाने आपल्याला फिरवावं, आमचं शारीरिक आम्ही बघू, काय त्रास होईल काय ते, गप्पा माराव्या आमच्याबरोबर, एखाद पिक्चर दाखवावा, नाटक दाखवावं. पण आपण कधी ह्या नजरेने बघितलेलंच नसतं. आपल्याला वाटतं की हां, त्यांच्या तरुणपणात त्यांनी सगळा आनंद उपभोगला आहे. आता काय म्हातारपण राहिलं आहे, टी व्ही बघतील, पुस्तकं वाचतील, पेपर वाचतील, आता कशाला उगाच भटका बाहेर, असं आपण म्हणतो. आणि अचानक आईबाबांपैकी एक जण एक्झिट घेतो. आपण हादरून जातो. आपल्या लक्षात येतं की आपलं मुलांचं शिक्षण, आपली व्यवसाय किंवा नोकरी, आपण घेतलेलं कर्ज, हे सगळं फेडण्यात आपली बरीच वर्ष गेली. आणि आईबाबांकडे आज बघू उद्या बघू बघता बघता राहूनच गेलं. हे शल्यम एवढं मनाला डाचतं ना की उरलेले आईबाबांपैकी जो आई उरली असेल किंवा बाबा राहिले असतील मागे, तर आपण ठरवतो की आता ह्यांच्याकडे लक्ष द्यायचं. आणि आपण त्यांच्याकडे काळजीपोटी लक्ष द्यायला सुरुवातही करतो. पण इथेही कधी कधी असं होतं की आता ते दुःखात आहेत, नको त्यांना कुठे न्यायला, नंतर बघू, निवांतपणे त्यांच्याशी नंतर बोलू. ते मात्र बिचारे, जे पाठीमागे एकटा पार्टनर राहिलेला असेल, तो आपल्या गेलेल्या भागीदाराच्या आठवणीने व्याकुळ होऊन शांत होतो. त्यांना कशातच रस राहत नाही बहुतेक वेळा. ना पुस्तक वाचन, ना टी व्ही बघणं, ना कुठे फिरणं, ना बोलणं. खोटं खोटं हसतात, खोटा खोटा आनंद व्यक्त करतात. आपल्याला वाटतं त्यांनी स्वतःचं दुःख पचवलं. अशा वेळेला खरं तर आपण त्यांच्यासोबत राहून, त्यांच्याशी गप्पा मारून, त्यांच्या मनात काय आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. पण आपल्यापैकी बऱ्याच लोकांना ते सुचत नाही म्हणा, जमत नाही म्हणा. आणि फार कमी थोडे लोक असतील ज्यांना हे सगळं करायला सुचलं, जमलं. पण बहुतेक लोकांना शक्य होण्यापेक्षा ते सुचतच नाही म्हणेन मी. आणि अचानक मग मागे राहिलेले आपले आईबाबा पैकी एक पार्टनर, कोणतरी आई आधी गेली असेल, नंतर मग बाबा राहिले असतील, का बाबा आधी गेले असतील, मग आई राहिली असेल, तेही जेव्हा निघून जातात, प्रचंड मानसिक धक्का बसतो आपल्याला. अरे, यांच्याबरोबर पण जगायचं राहून गेलं, गप्पा मारायच्या राहिल्याच यांच्याबरोबर, फिरायचंही राहिलं, जगायचं राहिलंच आपल्या यांच्याबरोबर. आणि हा आहे सहजीवन पार्ट 2. म्हणून म्हणतो, आई बाबा आहेत तर जगून खा त्यांच्याबरोबर. गप्पा मारा, त्यांना फिरवा, त्यांना चित्रपट दाखवा, त्यांच्या मनात काय विचारा, त्यांना त्यांच्या नजरेने पण पाहायला शिका. त्यांना कधीतरी वेळ द्या. नाहीतर काय होईल, तुम्हालाही त्यांच्यासोबत जगायचं राहूनच जाईल. हो,
आपलं त्यांच्यासोबत जगायचं राहूनच जातं. आणि हे जे शल्य आहे, हे शल्य आहे ना, कायमचं मनाला टोचत राहतं, एक दुखरी जखम बनून. ती कधीच भरून येत नाही. आणि मग आपण म्हणतो मनातल्या मनात, कारण जगाला या गोष्टी नाही सांगू शकत, जगायचं राहूनच गेलं, जगायचं राहूनच गेलं. मित्रांनो, यातून जर तुम्हाला काही चांगला बोध झाला असेल तर माझा हा खटाटोप पार्ट 2 सत्कारणी लागला असं मी म्हणेन. बाय.